वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. चीनची स्वस्त रसायने जागतिक बाजारपेठेत सध्या अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत. किमतीवरून जे भयंकर युद्ध चालू आहे ना, त्यामुळे जगभरातील मोठ्या मोठ्या कंपन्यांचे नफे घसरत आहेत. हो ना, अगदी बरोबर. पण याच वादळात एक भारतीय कंपनी अशी आहे जिने आपला केवळ बचावच केला नाहीये, तर चक्क नफ्यामध्ये 10% अधिकची मोठी झेप घेतली आहे. आपण बोलतोय SRF लिमिटेड बद्दल. हो, खरं तर हे चित्र खूपच विरोधाभासी आहे. म्हणजे एकीकडे तुम्ही बघा, जागतिक पातळीवर पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक्सचे मोठे प्रश्न आहेत. स्वस्त चीनी मालाचा पूर आलाय सगळीकडे. बरोबर. आणि दुसरीकडे SRF सारखी कंपनी आपला नफा आणि मार्जिन दोन्ही वेगाने वाढवत आहे. हे काही केवळ नशिबाचा भाग नाहीये बरं का. यामागे एक अतिशय विचारपूर्वक आखलेली रणनीती आहे. आणि म्हणूनच आजचं हे सखोल विश्लेषण खूप खास असणार आहे. आपण SRFच्या आर्थिक वर्ष 2026च्या चौथ्या तिमाहीचे आर्थिक विश्लेषण हा आपला आजचा मुख्य स्रोत म्हणून वापरत आहोत. नक्कीच. आजचं आपलं मिशन हे आहे की मार्च 2026ला संपलेल्या या तिमाहीत कंपनीने जो 4,615 कोटींचा महसूल मिळवलाय, त्या भल्या मोठ्या आकड्यांमागे नक्की कथा काय आहे. म्हणजे जागतिक पातळीवर एवढी आव्हाने असतानाही त्यांचा नफा असा कसा वाढला, त्यांनी अशी कोणती जादू केलीये जी इतर कंपन्यांना जमली नाही, हे आपण आजच्या या चर्चेत समजून घेणार आहोत. हो, नक्की. म्हणजे कोणत्याही व्यवसायाची प्रकृती समजून घेण्यासाठी आधी त्याचं एक मोठं चित्र पाहणं गरजेचं असतं. अगदी. मार्च 2026च्या तिमाहीत जर आपण बघितलं तर SRFचं महसूल 7% वाढला. आणि जर आपण याच आकड्यांची तुलना त्यांच्या अगदी आधीच्या तिमाहीशी म्हणजे डिसेंबर 2025शी केली तर ही झेप अधिक स्पष्टपणे दिसून येते. अच्छा, म्हणजे मागच्या क्वार्टरशी तुलना केल्यावर. हो, डिसेंबरमध्ये त्यांचा महसूल 3,713 कोटी होता. तो आता थेट 4,615 कोटींवर गेलाय. बापरे, ही मोठी वाढ आहे. म्हणजे हे 60% म्हणजे एक स्थिर वाढ आहे असं आपण म्हणू. पण माझा डोळा ज्या आकड्यावर खेळला ना, तो म्हणजे त्यांचा निव्वळ नफा, म्हणजे नेट प्रॉफिट. हां, बरोबर. तो थेट 582 कोटींवर गेलाय. म्हणजे मागील वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत तब्बल 10.6% वाढ. आणि इथेच मला एक मोठा प्रश्न पडतो. कोणता? जर तुमचा महसूल म्हणजे गल्ल्यात येणारा पैसा फक्त 60% वाढतोय, तर मग तुमचा नफा 10%हून अधिक वेगाने कसं काय वाढू शकतो? हे गणित कसं जुळतं? इथेच खऱ्या अर्थाने त्यांच्या बिझनेस मॉडेलची ताकद दिसून येते. याला आपण फायनान्सच्या भाषेत ऑपरेटिंग लिव्हरेज म्हणतो. ऑपरेटिंग लिव्हरेज? एक सेकंड, हे जरा सोप्या भाषेत सांगता येईल का? हो, नक्कीच. सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनीचे जे निश्चित खर्च असतात, ज्याला आपण फिक्स्ड कॉस्ट म्हणतो, जसे की कारखान्याचे भाडे किंवा मशिनरीचा खर्च, हे वारंवार वाढत नाहीत. बरोबर, ते तर फिक्सच असतात. अगदी. त्यामुळे जेव्हा विक्री वाढते तेव्हा त्याच मशिनरीमधून जास्त उत्पादन निघतं. त्यामुळे प्रत्येक वस्तूमागे येणारा जो खर्च आहे तो कमी होतो आणि तो जास्तीचा पैसा थेट तुमच्या नफ्यामध्ये परावर्तित होतो. अरेच्छा, म्हणजे हे एखाद्या कारखान्यासारखं आहे, जिथे मशिनरी आणि जागेचं भाडं तर तेवढंच राहतं, पण तुम्ही त्याच मशीनवर जास्त माल काढलात की तुमची कार्यक्षमता आपोआप वाढते. तंतोतंत. आणि हीच कार्यक्षमता त्यांच्या एबिटा मार्जिनमध्ये दिसते, जे 24%वरून थेट 25.5%पर्यंत सुधारले आहे. मार्जिन सुधारलंय. हो, आणि स्रोतांमध्ये हे स्पष्टपणे नमूद केले आहे की चांगला प्रॉडक्ट मिक्स म्हणजेच जास्त मार्जिन देणाऱ्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे हे शक्य झाले आहे. म्हणजे ते केवळ जास्त माल विकण्यावर भर देत नाहीयेत, तर योग्य माल विकण्यावर त्यांचा भर आहे. म्हणजे नुसती गर्दी वाढवायची नाही, तर क्वालिटी कस्टमर शोधायचे. हो. पण हे 25.5%चं मार्जिन एकाएकी आलेलं नाहीये? नाही, अजिबात नाही. जर आपण या आकड्यांच्या डोकावून पाहिलं तर लक्षात येतं की एका विशिष्ट भागाने हे संपूर्ण इंजिन ओढलंय. आणि तो भाग म्हणजे त्यांची रसायने किंवा ज्याला आपण केमिकल शाखा म्हणतो तो. अगदी बरोबर. हा त्यांचा सर्वात महत्वाचा विभाग आहे. या एकाच विभागाचा महसूल 2,448 कोटींवर पोचलाय. आणि नफा म्हणजे एबिट तो तब्बल 32% मार्जिन दाखवतोय. हे आकडे बघून मला असं वाटलं की ही एखादी IT कंपनी तर नाहीये ना?
हां, खरंय. रसायने विभाग हा खऱ्या अर्थाने या कंपनीचा कणा बनला आहे. आणि या 32% मार्जिन मागे HFC रेफ्रिजरंट्सची बाजारातील मजबूत मागणी हे एक अत्यंत मोठं कारण आहे. एक सेकंड. HFC रेफ्रिजरंट्स म्हणजे आपण जे घरांमध्ये किंवा ऑफिसेसमध्ये AC वापरतो किंवा आपले जे फ्रीज असतात हं. त्यांच्यामध्ये जो गॅस भरला जातो, जो हवा थंड करतो, तोच ना? हो, तोच गॅस. उन्हाळ्याची वाढती तीव्रता आणि जागतिक स्तरावर एसीची वाढती मागणी यामुळे या गॅसची विक्री प्रचंड वेगाने वाढत आहे. अच्छा. आणि याशिवाय त्यांचा PTFE व्यवसाय आणि फार्मा उत्पादनांची बाजारातील पकडही आता वाढत आहे. PTFE म्हणजे काय? PTFE म्हणजे ज्याचा वापर नॉनस्टिक पॅनमध्ये होतो ना, किंवा औद्योगिक केबल्सच्या कोटिंगमध्ये होतो, असे अतिशय गुंतागुंतीचे आणि आवश्यक पदार्थ असतात ते. अच्छा. पण इथे मला ना एक मोठा विरोधाभास वाटतो. कसा काय? एका बाजूला आपण हे सगळे उत्तम आकडे पाहत आहोत आणि दुसरीकडे स्रोतांमध्ये एक बातमी आहे की ओडिशामध्ये HFO आणि HF या आधुनिक प्रकल्पांसाठी SRF जवळपास 2300 कोटींची मोठी गुंतवणूक करणार आहे. होय. आणि याशिवाय दहेज प्लांटसाठीही त्यांनी अतिरिक्त खर्च मंजूर केलाय. आता तुम्हीच विचार करा, चीन अतिशय स्वस्तात माल विकून जागतिक बाजारावर ताबा मिळवतोय. बरोबर. अशा वेळी 2300 कोटींसारखी प्रचंड मोठी रक्कम एका नवीन प्रकल्पात ओतणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं नाहीये का? म्हणजे जर चीनची किमतीच्या युद्धात आपण जिंकू शकत नाही, तर हा एवढा मोठा धोका कशासाठी? वरवर पाहता हा खूप मोठा धोका वाटू शकतो, पण मी सांगेन की प्रत्यक्षात ती चीनच्या आक्रमणापासून स्वतःला वाचवण्याची एक अत्यंत हुशार खेळी आहे. ते कसं काय? हे बघा, चीनच्या स्वस्त मालाशी आपण साध्या रसायनांमध्ये, ज्याला आपण कमोडिटी केमिकल्स म्हणतो, तिथे कधीच स्पर्धा करू शकत नाही. त्यांचं उत्पादन खर्च नेहमीच आपल्यापेक्षा कमी असतो. हे तर खरंय. म्हणूनच SRF तिथे लढतच नाहीये. ते हाय व्हॅल्यू स्पेशालिटी केमिकल्समध्ये उतरत आहेत, म्हणजे जिथे मूल्य जास्त आहे अशा विशेष रसायनांमध्ये. अरे वा, म्हणजे चीनशी किमतीवरून लढण्यापेक्षा आपण खेळण्याची जागाच बदलायची. नक्कीच. ओडिशामधील जी गुंतवणूक आहे ना, ती अत्याधुनिक HFO प्रकल्पांसाठी आहे, म्हणजे हायड्रोफ्लोरो ओलेफिन्स. बापरे, नावच किती अवघड आहे. हो, आणि ही उत्पादनं बनवणे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीची असते. त्यासाठी प्रचंड संशोधन म्हणजे R&D आणि उच्च दर्जाची उत्पादन क्षमता लागते. चीनमधील प्रत्येक साधारण कंपनी हे बनवू शकत नाही, आणि जे जागतिक ग्राहक हे विकत घेतात, समजा एखादी मोठी फार्मा कंपनी आहे, ती ₹2 वाचवण्यासाठी चीनचा कमी दर्जाचा माल अजिबात घेणार नाही. बरोबर. त्यांना क्वालिटी हवी असते. अगदी, त्यांना हमखास गुणवत्ता हवी असते, आणि तिथेच SRF आपली किंमत ठरवून चांगला नफा कमवते. भारीच आहे. म्हणजे स्वस्त बाजारात लढण्यापेक्षा आपली पातळीच अशी ठेवायची की तिथे कोणी स्पर्धकच उरणार नाही. अगदी बरोबर. आता रसायने विभाग जर कंपनीचं मुख्य इंजिन असेल, तर आपण आता अशा एका विभागाकडे वळूया ज्याने मला सर्वात जास्त आश्चर्यचकित केलं आहे. अच्छा, कोणता विभाग? या तिमाहीतील सर्वात मोठा कमबॅक आपण म्हणू शकतो, परफॉर्मन्स फिल्म्स आणि फॉईल विभाग. म्हणजे यांचा महसूल 13% वाढून 1596 कोटी झाला. पण नफ्यामध्ये म्हणजे EBITमध्ये तब्बल 47% प्रचंड झेप घेतली आहे आणि मार्जिन 7.4% 9.6% गेले आहे. हो, ही खरोखरच एक मोठी झेप आहे, आणि यामागे मुख्यत्वे BOPET आणि BOPP फिल्म्सच्या मार्जिनमध्ये झालेली सुधारणा आहे. पुन्हा एकदा ही जड नावं, BOPET आणि BOPP. श्रोत्यांच्या माहितीसाठी जरा सोप्या भाषेत सांगायचं तर, आपण जे चिप्सचे पुडे खातो ना किंवा बिस्किटांची पाकिटे फोडतो, त्यांना आतून जे चंदेरी किंवा पारदर्शक प्लास्टिकचं कव्हर असतं, त्यासाठी वापरले जाणारे हे खास प्रकारचे प्लास्टिक फिल्म्स आहेत. अगदी बरोबर. पण मला हे समजत नाहीये की या चिप्सच्या पाकिटांच्या फिल्म्समध्ये अचानक एवढा 47% नफा कसा काय वाढू शकतो? मी सांगते. ही झेप महत्वाची ठरते कारण त्यांनी इथेही मगासचा तोच व्हॅल्यू ॲडिशनचा फॉर्म्युला वापरला आहे. अच्छा. म्हणजे त्यांनी नुसतेच साधे पॅकेजिंग फिल्म्स बनवण्याऐवजी कॅपॅसिटर ग्रेड फिल्म्स बनवायला सुरुवात केली आहे. एक सेकंड, कॅपॅसिटर ग्रेड म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये किंवा आपल्या पंख्यांमध्ये लागतात ते कॅपॅसिटर्स का? आणि साहजिकच यात मार्जिन खूप जास्त असते साध्या फिल्म्सपेक्षा. अरे वाह, म्हणजे इथेही त्यांनी स्पेशालिटी शोधली. हो, आणि याशिवाय दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या एका प्रकल्पाने अतिशय उत्तम कामगिरी केली आहे, आणि ॲल्युमिनियम फॉइलच्या निर्यातीतही लक्षणीय वाढ झाली आहे. पण हे सगळं सांगत असताना या व्यवसायात युरोपमधून येणाऱ्या स्वस्त आयातीचा मोठा दबाव अद्यापही आहे हे विसरता कामा नये. हो, तो चीनी आणि युरोपियन आयातीचा धोका तर आहेच.
आणि मला वाटतं म्हणूनच त्यांनी तो एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असावा या तिमाहीत. कोणता? युरोपमधील स्वस्त आयातीचा दबाव आणि सद्यस्थितीतील उद्योगाचे वातावरण पाहून त्यांनी त्यांचा 490 कोटींचा BOPP विस्तार प्रकल्प पुढे ढकलला आहे. हो, बरोबर. म्हणजे हे अगदी ट्रॅफिकमध्ये गाडी चालवण्यासारखं आहे. तुमच्याकडे कितीही दमदार इंजिन असलं तरी समोर रस्ता जाम असताना ॲक्सेलरेटर दाबण्यापेक्षा योग्य वेळी ब्रेक लावणाराच उत्तम ड्रायव्हर असतो. SRFच्या व्यवस्थापनाने या प्रकल्पाबाबत अगदी हेच केले. अगदी योग्य उपमा दिलीत तुम्ही. आणि कॉर्पोरेट भाषेत भांडवलाचे योग्य वाटप किंवा कॅपिटल ॲलोकेशन यालाच म्हणतात. हां. काय होतं ना, कंपन्यांकडे पैसा उपलब्ध असतो म्हणून त्या अनेकदा क्षमतेपेक्षा जास्त विस्तार करत सुटतात. पण जेव्हा बाजारात आधीच स्वस्त आयातीचा दबाव आहे, तेव्हा आणखी एक नवीन कारखाना उघडून नवीन क्षमता वाढवणे म्हणजे स्वतःच्याच उत्पादनांच्या किमती पाडण्यासारखे आहे. बरोबर. स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड. हो, त्यामुळे योग्य वेळेची आणि परिस्थिती सुधारण्याची वाट पाहणे हे एका उत्तम व्यवस्थापनाचे लक्षण आहे, असं मला वाटतं. म्हणजे कधी आक्रमक व्हायचं आणि कधी बचावात्मक खेळायचं हे त्यांना आता चांगलं समजलंय. नक्कीच. बरं, आता आपण त्यांच्या आणखी एका छोट्या पण महत्वाच्या विभागाकडे येऊया. तांत्रिक वस्त्रोद्योग म्हणजे टेक्निकल टेक्सटाईल्स. हा पण एक रंजक विभाग आहे. हो. याचा महसूल 483 कोटी आहे, ज्यामध्ये फक्त 5.3% माफक वाढ दिसते. पण पुन्हा एकदा आश्चर्याची गोष्ट म्हणजे नफ्यामध्ये तब्बल 63% मोठी वाढ झाली असून तो 65 कोटींवर पोचला आहे. असं कसं? याचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी त्यांच्या कार्यक्षमतेत केलेल्या सुधारणा. यात प्रामुख्याने बेल्टिंग फॅब्रिक्स आणि टायर कॉर्ड फॅब्रिक्स येतात. टायर कॉर्ड्स म्हणजे काय? म्हणजे गाडीचं टायर फाटू नये म्हणून आतून जे धागे किंवा मजबूती देणारी जाळी वापरली जाते ना, त्याच्या मागणीत ऑटोमोबाईल क्षेत्रामुळे सध्या चांगली वाढ झाली आहे. अच्छा. आणि जसं आपण मगाशी पहिल्या भागात पाहिलं, जेव्हा कारखाना पूर्ण क्षमतेने चालतो तेव्हा फिक्स्ड कॉस्ट विभागली जाते आणि मार्जिन आपोआप वाढते. इथेही तेच झालंय. बरोबर. पण याच वस्त्रोद्योग विभागाबद्दल स्रोतांमध्ये एक मोठा धोका सांगितला आहे, जो मला खरं तर थोडा गुंतागुंतीचा वाटतोय. कोणता धोका? मध्य पूर्वेतील म्हणजे मिडल ईस्टमधील भूराजकीय तणावामुळे लॉजिस्टिक आणि कच्च्या मालाचा खर्च वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. आता मला सांगा, मध्य पूर्वेत जर काही राजकीय तणाव असेल तर त्याचा आणि आपल्या गाडीच्या टायरमध्ये लागणाऱ्या दोऱ्यांचा काय संबंध? हाच तर आधुनिक जगातील सप्लाय चेनचा सर्वात रंजक आणि गंभीर भाग आहे. कसा काय? बघा, तांत्रिक वस्त्रोद्योगासाठी लागणारा बहुतांश कच्चा माल हा पेट्रोकेमिकल्सवर आधारित असतो. म्हणजेच अंतिमतः तो कच्च्या तेलावर किंवा क्रूड ऑइलवर अवलंबून असतो. अरे हो. आणि मध्य पूर्वेत तणाव वाढला की साहजिकच कच्च्या तेलाच्या किमती भडकतात. आणि फक्त कच्चा माल नाही. आता मला याची लिंक लागतेय. मध्य पूर्वेतील तणावामुळे विशेषतः तांबड्या समुद्रात म्हणजे रेड सीमध्ये व्यावसायिक जहाजांवर जे हल्ले होत आहेत, त्यामुळे जहाजांचे मार्ग बदलावे लागत आहेत. अगदी बरोबर. म्हणजे सुएझ कालवातून लवकर येण्याऐवजी जहाजांना आता पूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून यावे लागते. आणि त्याचाच थेट फटका कंपनीच्या बॅलन्स शीटला बसतो. प्रवासाचा वेळ वाढतो, इंधनाचा खर्च वाढतो आणि त्यासोबतच विम्याचे म्हणजे इन्शुरन्सचे दरही वाढतात. हे सगळं वाढत जातं. हो, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे लॉजिस्टिक कॉस्टमध्ये मोठी वाढ. तुमचा माल कितीही चांगला असला तरी तो जगभरात पोचवण्याचा खर्च जर अचानक वाढला तर तुमचे मार्जिन तिथेच धोक्यात येते. त्यामुळे भूराजकीय तणाव केवळ बातम्यांपुरता मर्यादित राहत नाही, तो थेट व्यवसायावर आदळतो. एकंदरीत जगाच्या एका कोपऱ्यात झालेली राजकीय घडामोड थेट तुमच्या नफ्यावर परिणाम करू शकते. होय. बरं, याशिवाय कंपनीचा एक इतर व्यवसाय किंवा अदर्स असाही विभाग आहे. हा व्यवसाय थोडा कमकुवत राहिलाय असं दिसतंय. महसूल स्थिर होता आणि नफा कमी झाला, पण स्रोतांनुसार तो संपूर्ण व्यवसायाच्या तुलनेत अत्यंत लहान आहे. बरोबर. त्यामुळे त्याचा एकूण कामगिरीवर फारसा मोठा प्रभाव पडत नाहीये. मुख्य लक्ष हे नेहमीच रसायने आणि फिल्म्सवर केंद्रित असणार आहे कंपनीचं. आता आपण भूतकाळ आणि वर्तमान पाहिला, पण व्यवस्थापनाला या कंपनीचं भविष्य कसे दिसतंय? भविष्यातील वाटचाल म्हणजेच फ्युचर आउटलुकबद्दल स्रोतांमध्ये काय माहिती आहे? अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा दोन्ही पातळ्यांवर त्यांचा दृष्टिकोन खूप स्पष्ट आहे. अच्छा, म्हणजे शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म. हो,
अल्पकालीन विचार करता जागतिक मागणी आता हळूहळू सुधारत आहे. विशेषतः रसायने आणि फ्लुरोकेमिकल्सच्या व्यवसाय मजबूत राहण्याची दाट शक्यता आहे. आणि आपण पाहिलेल्या या नफ्यातील वाढीमुळे बाजारात एक सकारात्मक कल राहील असं व्यवस्थापनाला वाटतं. आणि दीर्घकालीन कल कसा आहे? दीर्घकालीन दृष्टिकोनातून कंपनीने R&D म्हणजे संशोधन आणि विकास आणि पेटंट पोर्टफोलिओवर आपले पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्याकडे स्पेशालिटी केमिकल्सची एक अत्यंत मजबूत पाईपलाईन आहे. आणि त्यातल्या त्यात फार्मा क्षेत्रातूनही आता त्यांना सुरुवातीचे सकारात्मक संकेत मिळत आहेत. पेटंट्स हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. कारण जर तुम्ही एवढा पैसा खर्च करून म्हणजे मगाशी आपण बघितलं तसं 2300 कोटी ओतून एखादं नवीन रसायन शोधून काढलं आणि त्याला जर कायदेशीर संरक्षण नसेल तर प्रतिस्पर्धी त्याची लगेच कॉपी करतील ना. अगदी बरोबर. म्हणूनच स्वतःच्या बौद्धिक संपदेवर किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीवर अधिकार प्रस्थापित करणे ही एक व्यावसायिक भिंत किंवा ज्याला आपण मोट म्हणतो ती मानली जाते. जागतिक अनिश्चिततेला आणि चीनी स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी कंपनीने निवडलेला मार्ग अतिशय स्पष्ट आहे. केवळ कच्च्या मालाच्या निर्मितीवर अवलंबून राहण्यापेक्षा व्हॅल्यू ॲडेड उत्पादनांवर जास्त भर देणे. अर्थातच काही धोकेही कायम आहेत. चीनी उत्पादनांचा किमतीवर येणारा दबाव, जागतिक आर्थिक मंदीची शक्यता आणि मगाशी आपण पाहिलेली कच्च्या मालाच्या किमतीतील अस्थिरता हे प्रमुख धोके व्यवस्थापनाने नमूद केले आहेत. हो, हे धोके तर आहेतच. बरोबर आहे तुमचं. दीर्घकालीन वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व घटक जसे की उच्च मूल्य उत्पादनांवर भर आणि भांडवलाचे योग्य वाटप हे सध्या कंपनीकडे आहेत असं आपण नक्कीच म्हणू शकतो. तर आता आपण या सखोल विश्लेषणाच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. जर ही सगळी माहिती एका सूत्रात बांधायची झाली तर असं म्हणता येईल की SRFने या तिमाहीत अत्यंत खडतर जागतिक परिस्थितीतही मजबूत कामगिरी केली आहे. नक्कीच. निव्वळ नफ्यात 10.6% वाढ, सुधारलेले मार्जिन, रसायन विभागाची ताकद आणि विस्तार व बचतीचा योग्य समन्वय या सगळ्यामुळे कंपनी योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचं स्पष्ट दिसते. हो, जागतिक स्पर्धेतून बाहेर पडण्यासाठी मूल्यवर्धन आणि संशोधन यावर दिलेला जो भर आहे ना, हेच त्यांच्या या यशाचे गमक आहे असं मला वाटतं. पण जाता जाता एक विचार करण्यासारखी अत्यंत रंजक गोष्ट मला इथे मांडावीशी वाटते. नक्की सांगा. आज आपण पाहिलं की चीनच्या स्वस्त आयातीपासून वाचण्यासाठी SRF सारख्या हुशार कंपन्या हाय व्हॅल्यू स्पेशालिटी केमिकल्सच्या निर्मितीकडे वळत आहेत. हो, बरोबर आहे. ही आजची अत्यंत तातडीची गरज आहे आणि ती योग्यही आहे. पण विचार करा, जेव्हा जगभरातील प्रत्येक मोठी कंपनी स्वतःला वाचवण्यासाठी नेमका हाच मार्ग अवलंबेल, सगळेच जण संशोधन करून अशी गुंतागुंतीची रसायने बनवू लागतील, तेव्हा त्या स्पेशालिटी बाजारात ही प्रचंड गर्दी होईल ना. अरे च्छा, हा विचार तर मी केलाच नव्हता. मग जे आज स्पेशालिटी उत्पादन आहे ते उद्या कालांतराने एक सामान्य कमोडिटी तर बनणार नाही ना. आजचा हा मास्टर स्ट्रोक उद्याची सर्वसामान्य गोष्ट असू शकते. हा खूपच खोल विचार आहे. हो, हा असा प्रश्न आहे ज्यावर आपण नक्कीच सखोल विचार करू शकतो. तर आजच्या या सखोल विश्लेषणात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत.